नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। तर मित्रांनो, आज आपण तळा तालुक्यातील परिडाळी सुतारळी या ठिकाणी असणारे पंचपरमेश्वर मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत। या ठिकाणाहून श्री साईनाथांची पालखी साईनगरीपर्यंत जाते। तळा ते साईनगरी शिर्डी या ठिकाणी पायी वारी केली जाते। 8 ते 9 दिवसाचा कठीण असा प्रवास सर केल्यानंतर साई भक्त शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपली पालखी आपल्या मूळ गावी घेऊन येतात। या ठिकाणी आल्यानंतर 2 दिवस साईंची झोळी फिरवली जाते। आपल्या तळा शहरामध्ये सर्व ठिकाणी ही झोळी फिरवली जाते। या झोळीमध्ये जे मिळणारे अन्नधान्य आहे ते पुन्हा भंडाऱ्यामध्येच म्हणजे महाप्रसादामध्ये त्याचं विलीन केलं जातं आणि आपल्याला तो प्रसाद खावयास मिळतो। तर मित्रांनो, ज्या दिवशी भंडारा असतो त्या दिवशी सकाळी होम हवन झाल्यानंतर मंदिरातील काही धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आरती होते। सकाळची आरती 11-11:30च्या सुमारास झाल्यानंतर जवळपास 12 वाजता सकाळपासून भंडारा सुरुवात होते।
मंडळाने यंदा 17व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. गेली 17 वर्ष साई पालखी तळ्यामधून शिर्डीला जाते आणि शिर्डीवरून आल्यानंतर हा भंडारा आपल्या इथे आयोजन केलं जातं, जो की सकाळी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधीही इथे महाप्रसाद करता येतो. या महाप्रसादामध्ये किंवा या भंडाऱ्यामध्ये तळा शहरातील जवळपास सर्वच लोक महाप्रसाद करायला येत असतात. भंडाऱ्यामध्ये जवळपास 1000 ते 1500 किलोचा जेवण बनवला जातो. यामध्ये आपल्याला बाबांचा प्रसाद म्हणून खिचडी या स्वरूपात आपल्याला प्रसाद मिळतो. तसंच आपल्याला शिऱ्याचा गोड प्रसादसुद्धा मिळतो आणि मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, साई भक्त हे खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. या ठिकाणी सर्वच साई भक्त आपल्या परीने होईल तितकं श्रमदान करत असतात. तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जेवण बनवणं असो, काउंटर असो, वाढण्याचं असो, सर्व साई भक्त तुम्हाला स्वतः सेवा करताना पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा होता काहीसा तळा तालुक्यामधील साई भंडारा, जो तळा तालुक्यामधील सगळ्यात मोठा साई भंडारा आहे. या ठिकाणी कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक एक दिवसामध्ये जेवण करतात. इतका मोठा हा भंडारा असतो. तर मित्रांनो, हे होते काही क्षण भंडाऱ्याचे. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. कार्यक्रमाचा शेवट सत्कार मूर्तींचे सत्कार करून आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.